Hi, good morning, students. Welcome in our online lecture. Today we are going to start a first lesson in our syllabus. And the name of our lesson is Living Word. Is the first chapter of our textbook. But before starting the introduction of the living word, I want to tell you that because of COVID-19, our government reduced some syllabus from our textbook for this academic year. Let me show a screenshot of authorized PDF file which is published by Government of Maharashtra. So image बघा. इथे लेफ्ट हँड साईडला चॅप्टर नेम आणि नंबर दिला आहे आणि राईट हँड साईडला जे काही रिड्यूस केलेला पोर्शन आहे या अकॅडमिक इयरमधला तो दिला आहे. ठीक आहे. तर इथे 1.2 to 1.7 हा जो सिलॅबस आहे हा आपल्या टेक्स्टबुकमधून काढून टाकण्यात आलेला आहे. सो आपण 1.1 पासून सुरुवात करायची आहे. आज आपण 1.1 हा सिलॅबसचा पार्ट बघतोय. ठीक. आता प्रत्येकाने नीट लक्ष द्यायचं आहे. आपण चॅप्टरला सुरुवात करतोय. इथे पहिल्यांदा आपल्याला एक कॉलम दिला आणि त्याच्यामध्ये काही क्वेश्चन्स दिलेत. ठीक आहे. पहिला क्वेश्चन काय आहे बघा. कॅन यू रिकॉल मधला व्हॉट इज डिफरन्स बिटवीन लिव्हिंग अँड नॉन लिव्हिंग थिंग्स. ठीक आहे. क्वेश्चन खूप सोपा आहे कारण याचा आन्सर अगदी आपण 5th स्टँडर्डपासून दिलेला आहे. तर आन्सर असं आहे लिव्हिंग थिंग्स आर मेडअप ऑफ लिव्हिंग सेल्स. और यू कॅन से दॅट सेल इज स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. Exact opposite point in non-living thing. Non-living thing does not show a cellular structure. Next, living things require food, air and water. Non-living thing कडे असणार आहे का हे किंवा ही प्रॉपर्टी आहे का तर नाही. Next one, living things are capable of giving birth of their young ones. This property is also known as reproduction. अमिबा असो किंवा हायर ॲनिमल असो ते स्वतःसारखे नवीन जीव निर्माण करतात. त्यांचे ऑक्सप्रिन्स किंवा बेबीज प्रोड्यूस करतात. याच प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो रिप्रोडक्शन. नॉन लिव्हिंग थिंग रिप्रोड्यूस होत नाहीत. नेक्स्ट वन थिंग लिव्हिंग थिंग्स आर सेन्सिटिव्ह अँड रिस्पॉन्स टू चेंजेस अराउंड देम. ठीक आहे. लिव्हिंग थिंग्स जे त्यांच्या एन्व्हायरमेंटल चेंजेस असतात त्या चेंजेसवरती काय होतात रिस्पॉन्ड करतात. पण नॉन लिव्हिंग थिंग तसं करत नाहीत. दे आर नॉन सेन्सिटिव्ह. लिव्हिंग थिंग्स हॅव डिफाईन लाईफ स्पॅन. जर तुम्ही कोणतं तरी ट्री घेतलं सपोज बॅनियन ट्री घेतलं तर त्याचा जो काय लाईफ स्पॅन आहे हा 500 इयरपेक्षा कधी कधी जास्त आढळून येतो. ह्युमन बिईंगचं कन्सिडरेशन जनरली आपण 80 to 100 इयरपर्यंत करतो. ठीक आहे. असा प्रत्येक लिव्हिंग थिंगचा स्पेसिस टू स्पेसिस वाईज लाईफ स्पॅन ठरलेला असतो. बरोबर आहे. आणि नॉन लिव्हिंगकडे तसं असतं का तर नाही. नॉन लिव्हिंग थिंग डू नॉट हॅव डिफाईन्ड लाईफ स्पॅन. नेक्स्ट वन थिंग लिव्हिंग थिंग शोज मेटाबॉलिक रिॲक्शन्स. ठीक आहे. लिव्हिंग थिंग काय करतात मेटाबॉलिक रिॲक्शन्स दाखवतात. मेटाबॉलिक रिॲक्शन्स म्हणजे काय तर एनर्जी ट्रॅप करताना किंवा एनर्जी मॉलिक्यूल ब्रेक करताना ज्या काही रिॲक्शन्स होतात त्यांना मेटाबॉलिक रिॲक्शन म्हणतात. ठीक आहे. आपण जे डायजेशन करतो इंटेस्टाईनमध्ये ही सुद्धा एक मेटाबॉलिक प्रोसिजर आहे ज्याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये केलं जातं आपल्या बॉडीमध्ये. तर ह्या प्रोसिजर आहेत कॉम्प्लेक्स टू सिम्पल मॉलिक्युल्स. या प्रोसिजरला आपण मेटाबॉलिझम किंवा मेटाबॉलिक रिॲक्शन्स असं म्हणतो. ही सुद्धा एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे लिव्हिंग थिंगची आणि नॉन लिव्हिंग थिंगकडे ती नाही. आणखी एक इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक कुठली आहे लिव्हिंग थिंगची तर लिव्हिंग थिंग्स कॅन मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर. यालाच आपण लोकोमोशन असं म्हणतो. आणि नॉन लिव्हिंग थिंगला तुम्ही काय सांगणार विदाउट एक्सटर्नल फोर्स they can't move from one place to another. And the last one characteristic of the living thing is
लिव्हिंग थिंग ब्रीथ, दे रिक्वायर्ड ऑक्सिजन. नॉन लिव्हिंग थिंगला ऑक्सिजन लागतो का? तर नाही, कारण ते रेस्पिरेटच करत नाहीत. आता एक्झाम्पल बघूया. लिव्हिंग थिंगचे काही एक्झाम्पल आहेत. ह्युमन आहे, प्लांट, ॲनिमल्स, मायक्रोब्स, हे सगळे लिव्हिंग थिंगचे एक्झाम्पल आहेत. नॉन लिव्हिंग थिंगचे एक्झाम्पल काय? रॉक, प्लॅनेट्स, दीज आर सम एक्झाम्पल्स. सोपं आहे ना? तर बघा, सेकंड क्वेश्चन बघूया आपण. इनलिस्ट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. वरती आपण डिफरन्स बघत असताना जनरली कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग थिंगचे बघितलेलेच आहेत. आता एकदम थोडक्यात बघूया. तर काय काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत? लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल्स. दे रिक्वायर्ड फूड, एअर अँड वॉटर. दे शो रिप्रोडक्शन, मेटाबॉलिझम, respiration, etc. They have defined lifespan. They are having capacity of response to the stimuli, etc. These are important characteristics of the living things. And the last question is whether all organisms are same. Justify your answer. बघा, लिव्हिंग थिंगकडे काही टिपिकल कॅरेक्टरिस्टिक्स सेम असल्या तरी त्यांच्यामध्ये भरपूर डिफरन्ससुद्धा असतात. एक्झाम्पल सांगते. मोड ऑफ रेस्पिरेशन. ॲक्वॅटिक ॲनिमल्स जे असतात हे पाण्यामध्ये रेस्पिरेट करू शकतात, पण टेरेस्ट्रियल ॲनिमल तसे करू शकतात का? तर नाही करू शकत. आपण पाण्यामध्ये रेस्पिरेट करू शकत नाही. पण ॲक्वॅटिक क्रिएचर ते सहज करतात, कारण का? त्यांच्याकडे रेस्पिरेशन मोड वेगळा आहे. फिशकडे गिल्स थ्रू रेस्पिरेशन केलं जातं आणि आपण लंग्सनी करतो. हा एक मेजर डिफरन्स आहे. दुसरं सांगते, जर युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम असेल तर त्याचा मोड ऑफ रिप्रोडक्शन जो आहे हा असेक्सुअल असतो. पण हायर ॲनिमल्स जे असतात, फॉर एक्झाम्पल ह्युमन बिंग्स किंवा एलिफंट, यांच्याकडे मोड ऑफ रिप्रोडक्शन काय आहे? तर सेक्सुअल रिप्रोडक्शन. प्रॉपर्टीज जरी सेम असल्या तरीसुद्धा त्यांचे मोड मात्र वेगवेगळे आहेत. मग तुम्ही आन्सर काय सांगणार या क्वेश्चनचं? तर आन्सर बघा, नो, all organisms are not same. They are different from each other by living habitat, by mode of nutrition, by mode of reproduction, etc. Each and every species of this biosphere possess different characteristics. Okay? आता आपण इंट्रोडक्शन बघूया. बघा, आपण जर सराउंडिंग बघितलं तर त्याच्यामध्ये काही थिंग्स लिव्हिंग असतात, काही नॉन लिव्हिंग असतात. आताच आपण त्या सगळ्यांच्या प्रॉपर्टी बघितल्या. आता त्यानंतरचा जो पॉईंट आहे तो आहे बेसिक प्रिन्सिपल्स ऑफ लाईफ. आता बेसिक प्रिन्सिपल्स आपण एकापाठोपाठ एक बघूया. तर आपल्या टेक्स्टबुकमध्ये पहिली प्रिन्सिपल जो आहे तो दिलेला आहे मेटाबॉलिझम. मेटाबॉलिझम म्हणजे काय बघा, तर आपल्याला जगण्यासाठी एनर्जी लागते. ठीक आहे? आणि ही एनर्जी जी आहे ही काही ऑर्गॅनिझम्स सराउंडिंगमधून सिंथेसाइज करतात आणि काही ऑर्गॅनिझम दुसऱ्या ऑर्गॅनिझमवर किंवा प्लांट्सवर डिपेंड असतात. जे ऑर्गॅनिझम स्वतःची एनर्जी स्वतः बनवतात त्यांना आपण ॲटोट्रॉप्स म्हणतो. आणि याच्यामध्ये कोण इन्क्लूड होतो? तर प्लांट्स आणि काही बॅक्टेरिया, ज्यांच्याकडे कपॅसिटी आहे स्वतःचं अन्न स्वतः बनवण्याची. पण आपल्याकडे ती नाही, आपण दुसऱ्यावरती डिपेंड आहे. मग हे मोड ऑफ न्यूट्रिशन म्हणजे काय? तर हेटरोट्रॉपस मोड ऑफ न्यूट्रिशन. हेटरोट्रॉप्स आणि ॲटोट्रॉप्स मधला डिफरन्स कळाला? ॲटोट्रॉप्स म्हणजे जे ऑर्गॅनिझम स्वतःची एनर्जी स्वतः बनवतात आणि हेटरोट्रॉप्स म्हणजे जे दुसऱ्या ऑर्गॅनिझम्सवर किंवा प्लांट्सवरती डिपेंड असतात. ठीक आहे? मग ही जी एनर्जी आहे ही एनर्जी ज्या वेळेला सिंथेसिस केली जाते त्या प्रोसिजरला म्हणायचं ॲनाबॉलिझम. आणि ज्या वेळेला एनर्जीसाठी आपण दुसऱ्यावर डिपेंड असतो त्यावेळेला एनर्जी कॉम्प्लेक्स फॉर्ममध्ये असते आणि ही कॉम्प्लेक्स फॉर्ममधली एनर्जी आपण ज्या वेळेला ब्रेकडाऊन करतो त्यावेळेला त्याला कॅटाबॉलिझम म्हणायचं. ठीक आहे? बघा, एकदम सोपं करून सांगते, नीट लक्ष द्यायचं आहे. प्लांट्स आपली एनर्जी स्वतः बनवतात विथ द हेल्प ऑफ लाईट.
तर ही जी प्रोसिजर आहे मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स ऑफ एनर्जी, ती म्हणजे ॲनाबॉलिझम. ही प्रोसिजर म्हणजे काय? ॲनाबॉलिझम. आणि कॅटाबॉलिझम म्हणजे काय? आपण ज्यावेळेला जेवतो त्यावेळेला कार्बोहायड्रेट्स आपल्या इंटेस्टाईनमध्ये आणि स्टमकमध्ये जातात. त्यावेळेला काही एन्झाईम्स त्यांच्यावर रिॲक्ट होतात आणि त्यांचं सिम्पल फॉर्ममध्ये कन्व्हर्जन करतात. आणि या कार्बोहायड्रेटचं कन्व्हर्जन ग्लुकोजमध्ये होतं. ही जी कन्व्हर्जन ऑफ एनर्जी आहे किंवा ब्रेकिंग डाऊन ऑफ एनर्जी मॉलिक्यूलची जी प्रोसिजर आहे कॉम्प्लेक्स टू सिम्पल, या प्रोसिजरला आपण कॅटाबॉलिझम असं म्हणतो. ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझममधला फरक कळाला? ॲनाबॉलिझम म्हणजे मेकिंग ऑफ न्यू मॉलिक्युल्स आणि कॅटाबॉलिझम म्हणजे ब्रेकिंग डाऊन ऑफ कॉम्प्लेक्स मॉलिक्युल्स. ठीक आहे. आणि ॲनाबॉलिझम आणि कॅटाबॉलिझम या दोघांना एकत्रितपणे मेटाबॉलिझम असं म्हणतात. ठीक आहे. नेक्स्ट वन बघा प्रॉपर्टी काय आहे तर बर्थ किंवा रिप्रोडक्शनमध्ये काय होतं तर लिव्हिंग थिंग्स प्रोड्यूस देअर ओन यंग वन्स, देअर ओन कॉपीज. ठीक आहे. त्याच्यानंतरची इथे तुम्हाला एक कॅरेक्टरिस्टिक सांगितली आहे, ती काय आहे तर ग्रोथ अँड डेव्हलपमेंट. प्रत्येक ऑर्गॅनिझम बर्थपासूनच ग्रोथ आणि डेव्हलपमेंट दाखवतो. नेक्स्ट प्रॉपर्टी जी आहे लिव्हिंग थिंगची, ती काय आहे तर लाईफस्पॅन. लाईफस्पॅनमध्ये काय असतं तर प्रत्येक लिव्हिंग थिंग जो आहे तो एक टिपिकल लाईफस्पॅनपर्यंत जगतो. मॅच्युरेशन झाल्यावरती तो रिप्रोडक्शन करेल किंवा थ्रूआउट द लाईफ प्रोसेसेसमध्ये थ्रूआउट रिॲक्शन्स करेल, पण लाईफस्पॅन संपल्यानंतर त्याची डेथ होते. नेक्स्ट वन थिंग, आणखी एक इम्पॉर्टंट प्रॉपर्टी जी आहे लिव्हिंग थिंगची, ती काय आहे तर रिस्पॉन्स टू द स्टिम्युली ऑर दे आर सेन्सिटिव्ह टू चेंजेस अराउंड देम. कोणतेही चेंजेस आपल्या आसपास होऊ देत, आपण काय करतो त्याच्यानुसार रिॲक्ट होतो. आपल्याला आपली फेवरेबल किंवा अनफेवरेबल एन्व्हायरमेंटल कंडिशन कळते. जर खूप जास्त टेम्परेचर असेल तर आपण फॅन लावतो आपलं बॉडी टेम्परेचर मेंटेन करायला. खूप जास्त थंडी असेल तर आपण स्वेटर घालतो. कारण का आपण लिव्हिंग थिंग आहे आणि आपण आपल्या सराउंडिंगला रिस्पॉन्स देत असतो. आपण ज्यावेळेला पळतो त्यावेळेला आपल्या बॉडीची ऑक्सिजन डिमांड इन्क्रीज होते. आपण खूप जास्त श्वास घ्यायला लागतो, खूप ऑक्सिजन इनटेक जास्त चांगल्या पद्धतीने करायला लागतो. कारण आपल्याकडे प्रॉपर्टी काय आहे तर रिस्पॉन्स टू द स्टिम्युली, रिस्पॉन्स टू सराउंडिंग. ठीक आहे. या काही प्रॉपर्टी आहेत इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक, त्या तुम्हाला कळाल्या असतील. विच फीचर्स कॅन बी कन्सिडर ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. असा क्वेश्चन जर तुम्हाला विचारला म्हणजे काय फिक्स कॅरेक्टरिस्टिक लिव्हिंग थिंगच्या कोणत्या आहेत तर त्या कोणत्या आहेत तर फर्स्ट वन थिंग, लिव्हिंग थिंग्स आर मेड अप ऑफ सेल, दे नीड एनर्जी, रिस्पॉन्स टू द स्टिम्युली, they show reproduction, and the last and important one thing is maintain stable internal environment. ठीक आहे. कितीही बाहेर थंडी असली किंवा उष्णता असली तरी आपण आपल्या बॉडीचं टेम्परेचर मेंटेन ठेवतो ना, यालाच आपण काय म्हणायचं मेंटेन स्टेबल इंटरनल एन्व्हायरमेंट. दीज आर इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. ठीक आहे. आता बघा कॅन यू रिकॉल असा एक नेक्स्ट पॉईंट इथे येतो आहे. इथे काय सांगितलं आहे बघा पहिला क्वेश्चन, हाऊ कॅन वी स्टडी अ लार्ज नंबर ऑफ ऑर्गॅनिझम ॲट द ग्लान्स. ॲन्सर बघा, खूपदा काय होतं ज्यावेळेला आपण स्टडी करत असतो त्यावेळेला ऑर्गॅनिझम्स जे आहेत हे स्टडी करत असताना कन्फ्युजन होतं. कारण बायोस्पिअरमध्ये खूप सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, मिलियन ऑफ स्पेसिस आहेत. मी यांचा स्टडी कसा करायचा तर एकदम सिम्पल आन्सर आहे बाय मेकिंग ग्रुप्स, by making groups of same organism for easy study. For example बघा group of autotrophs or group of heterotrophs. ठीक आहे. जर ग्रुप ऑफ ऑटोट्रॉप्सचा आपण एक वेगळा ग्रुप केला तर आपण प्लांटविषयीचा सगळा स्टडी व्यवस्थित करू शकतो. ग्रुप ऑफ हेट्रोट्रॉप्सचा ग्रुप केला तर काय करणार आहे आपण त्याचा जो अभ्यास आहे तो व्यवस्थित करू शकतो. ठीक आहे. सो आन्सर इज बाय मेकिंग ग्रुप्स. नेक्स्ट क्वेश्चन इज
वेदर ऑल ऑर्गॅनिझम प्रिपेअर देअर ओन फूड. आन्सर काय आहे मग ह्याचं? प्रत्येक ऑर्गॅनिझम स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतो का? तर नाही. ओनली प्लांट्स अँड सम मायक्रोब्स हॅविंग कपॅसिटी टू ट्रॅप एनर्जी फ्रॉम द एन्व्हायरमेंट बिकॉज दे आर ॲटोट्रॉप्स. ठीक आहे. प्लांट आणि काही मायक्रोब जे आहेत हेच फक्त स्वतःचं अन्न स्वतः बनवू शकतात. बाकीचे सगळे त्यांच्यावरती डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली डिपेंड असतात. कळते? नेक्स्ट वन, विच फीचर कॅन बी कन्सिडर ॲज इन्क्लुझिव्ह कॅरेक्टरिस्टिक ऑफ लाईफ. आत्ताच आपण बघितलं या क्वेश्चनचा आन्सर. आन्सर काय आहे? मेड ऑफ सेल्स, दे रिक्वायर्ड एनर्जी, लिव्हिंग थिंग्स are response to the stimuli, they show reproduction. The last one, maintain stable internal environment. नेक्स्ट वन थिंक बघा, थिंक अबाउट इट मध्ये आणखी 2 क्वेश्चन विचारलेत. फर्स्ट क्वेश्चन, कॅन मेटाबॉलिक रिॲक्शन डेमॉन्स्ट्रेट इन टेस्ट ट्यूब बी कॉल्ड लिव्हिंग. टेस्ट ट्यूबमध्ये जर एखाद्या वेळेला रिॲक्शन्स होत असतील, मेटाबॉलिक रिॲक्शन केल्या जात असतील, तर त्या प्रोसिजरला आपण लिव्हिंग प्रॉपर्टी असं कन्सिडर करायचं का? अर्थात खूप सोपा आन्सर आहे, तर नाही. कारण का? बिकॉज दिस रिॲक्शन नॉट टेक प्लेस विदिन बॉडी और नॉट टेक प्लेस बाय सेल और एनी ऑर्गन सिस्टीम. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा काय आहे. Nowadays patients are declared brain dead and are on life support. Life support means ventilator. They do not show any sign of self-consciousness. Are they living or non-living? तर तुम्हाला काय वाटतं? एखादा ब्रेन डेड पेशंट असेल, ब्रेन डेड पेशंट म्हणजे कोमात असणारा पेशंट, ज्याचा फक्त ब्रेन डेड असतो, बाकीच्या सगळ्या प्रोसिजर सुरू असतात. ते रेस्पिरेट करू शकत असतात, त्यांना फूड मटेरियल लागतं, बाकीचं सगळं व्यवस्थित सुरू असतं. फक्त त्यांचे जे काही न्यूरोमस्क्युलर जंक्शन आहे, न्यूरोमस्क्युलर जंक्शन म्हणजे काय, तर ब्रेनशी मसलशी असणारा जो कॉन्टॅक्ट आहे हा ब्रेक झालेला असतो. त्यामुळे ते काय करू शकत नाहीत, मुवमेंट करू शकत नाहीत. त्याचबरोबर ते काय ऐकू शकत नाहीत, बोलू शकत नाहीत किंवा विचार करू शकत नाहीत. पण रेस्पिरेशन आणि मेटाबॉलिझम सुरू असतं. तर अशा पेशंटला आपण लिव्हिंग म्हणायचं की नॉन लिव्हिंग म्हणायचं, असा क्वेश्चन त्यांनी तिथं विचारलेला आहे. ठीक आहे. तर आन्सर काय बघा, फक्त ब्रेन डेड आहे म्हणून त्या पेशंटला डेड घोषित करणं चुकीचं आहे. याचं रिझन असं की सेल्स ज्या आहेत, ब्रेनमधल्या सेल्स ज्या आहेत त्या जिवंत आहेत, न्यूरॉन्स जे आहेत त्या जिवंत आहेत, पण त्यांचं जे जंक्शन आहे, न्यूरोमस्क्युलर जंक्शन जे आहे, हा ब्रिज तुटलेला आहे. त्याचबरोबर ती व्यक्ती रेस्पिरेशन करू शकते, मेटाबॉलिझम करू शकते, ह्या प्रोसिजर ही सुरू आहेत. कारण का? डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये असणारे सेल्स, टिश्यूज जिवंत आहेत. त्याचबरोबर हार्टही जिवंत आहे. मग अशा पेशंटला डेड घोषित करणं चुकीचं आहे. ठीक आहे. मग आन्सर काय तुम्ही सांगणार? बेड डेड पेशंट विच आर ऑन व्हेंटिलेटर or on the life support is capable for respirate and hence cells are alive. Here many organ systems are working properly and that's why the patient is live. त्याला आपण जिवंत माणूस म्हणून कन्सिडर करतो. ठीक आहे. आज आपण पहिला चॅप्टर बघितलेला आहे. याविषयीचे क्वेश्चन आणि असाइनमेंट तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती मिळेल. ठीक आहे. हा जो पार्ट आहे हा सगळ्यांनी व्यवस्थित वाचायचा आहे. तर आपण उद्या भेटूया आता. बाय.